झालं, कारण का त्यांच्या नेतृत्वाखाली जर निवडणूक झाली तर याला ताकद चांगली मिळेल. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढायला तयार आहे. भेटून सांगून आले तुम्ही भाग घ्या, यामध्ये नवीन सुरुवात करा. इथून जिथनं सुरुवात झाली तिथनं सुरुवात करा. आज तिने सगळ्या राज्यभर फिरून सांगणार ह्यांना फोडून काढा, जोडून काढा कारखानदारांना. मग आता तिने परत म्हणायला पाहिजे गणपत दादा सोडून बाकी कारखानदारांना जोडून फोडून काढा असं म्हणायला पाहिजे. महाराष्ट्रातले सगळे कारखानदार बाद आहेत, आपल्या विरक्त कारखाना एक नंबर चाललाय असं त्यांचं मत आहे. असं असावं मत म्हणून ते म्हणतात. आम्ही सगळ्या पक्षांना पण सांगितलं, भाजपसह सगळ्या पक्षांना सांगितलं या म्हणलं आम्ही सगळे मिळून करूया. पण आता तिने आलेलं नाही, त्याला आता आमचा काय दोष नाही. आम्ही अजून पण कोण येतील, समजा आमच्यापेक्षा चांगले कोण कार्यकर्ते आले तर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक लढवायला तयार. आमची काय अडचण नाही. राजू शेट्टी जर स्वतः आले म्हणजे आम्ही पण निवडणूक लढवणार आहे तर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढायला आजही तयार आहे. कारण का आमच्या मते तिथनं कारखानदारांच्या त्या दत्त कारखान्यामधनं आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना हाकलून लावणे हा आमचा सध्याचा अजेंडा आहे. मग त्यासाठी आम्हाला कुणाचे पाया पडायला लागू दे, आम्ही पडायला तयार आहे. आम्ही आता ह्या दरम्यानच्या 15 दिवसाच्या काळामध्ये जे जे कारखान्याला चुकीचा कारभार म्हणत होते किंवा चळवळीच्या माध्यमातून आमचे सगळे सहकारी आहेत, ह्या प्रत्येकांना फोनवरून प्रत्यक्ष भेटून आम्ही विचारणा केली आणि कारखान्याला एक आपल्याला ह्या इथल्या सत्ताधाऱ्यांना इथून आपल्याला हाकलून द्यावं लागणार आहे आणि आपण सगळे एक होऊन या निवडणूक चांगल्या पद्धतीने लढूया म्हणून आम्ही विनंती केलेली आहे. सगळ्यांना आम्ही बोललेलं आहे. पण अजून ज्या ज्या विरोधी पक्ष असतील किंवा चळवळी असतील त्यांचा अजूनही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही. आम्हाला आशा आहे अजून 10 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा कालावधी आहे आणि खास करून इथं स्वाभिमानी संघटना जर आणि आंदोलन अंकुश या 2 संघटना एकत्र येऊन जर या कारखान्यामध्ये सामोरे गेल्या निवडणुकीला तर 100% शेतकरी आम्हाला साथ देतील याची गॅरंटी आहे आणि इथला कारभार स्वच्छ होईल आणि कारखाना टिकल. म्हणून राजू शेट्टीने सुद्धा थोडा विचार करून आणि त्यांच्या आता सुरुवात तिने म्हणलेली आहे नव्यानं मी सुरुवात करणार आहे. तर शेतकरी हिताची नव्यानं सुरुवात खरं तर इथनं व्हायला पाहिजे, करायला पाहिजे आणि त्यांनी आमच्या बरोबर किंवा आमचं नेतृत्व करावं ह्या कारखाना बचाव आंदोलनाचा अशी माझ्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती.